सूपचे इथे ठेवलेले आहेत. इथे समोर ग्लास ठेवलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागे तुम्हाला दिसत असेल ही माझी भांड्यांची मांडणी आहे आणि छोटी आहे, तर तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यामध्ये मी मोजकीच भांडी कशी ठेवलेली आहेत. आणि हे माझं भाड्याचं किचन आहे, तर हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा, तर सुरुवातीला आपण वरून सुरुवात करणार आहे. तर कसं आहे, आता किचन मध्ये फर्निचर नसल्यामुळे या बरण्या सुद्धा आणि स्टीलचे छोटे डबे सुद्धा मी याच म्हणजे मांडणीमध्ये ठेवलेले आहेत. तर म्हणजे कसं स्वयंपाक करताना पटकन सगळ्या वस्तू मला हाताशी पटकन मिळतील अशाच ठेवलेल्या आहेत. तर हे बघा, इथे शेंगदाण्याचं कूट आहे या बरणीमध्ये आणि इथे बाजूलाच हे साखर आहे आणि ही चहा पावडर आहे. तर पटकन इथेच ओटा आहे, तर ओट्याला लागूनच हे असं मी ठेवलेलं आहे रॅक. इथे चटणी आहे, वरतीच ही मिठाची बरणी ठेवलेली आहे. आणि या बरणीमध्ये कारळ्याचं कूट आहे, तर ते एकदमच करून ठेवलेलं आहे मी कारळ्याचं कूट. तर सुक्या भाजीला वगैरे मी हे वापरते. आणि इथे खाली ही सांडग्यांची बरणी आहे, तर सांडगे ठेवलेले आहेत. आणि इथे फरसाण ठेवलेला आहे आणि बाकीच्या वस्तू म्हणजे रवा, पोहे, परत डाळी वगैरे आहेत. आणि इथे मागच्या बरण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, इथे मुगाची डाळ ठेवलेली आहे, इथे शेव ठेवलेली आहे, ही मखाण्याची बरणी आहे, इथे हे चॉपर ठेवलेला आहे, इथे उडदाच्या डाळीची बरणी आहे. तर अशा सगळ्या बरण्या मी अशा वरती ठेवलेल्या आहेत, ह्या म्हणजे पटकन म्हणजे स्वयंपाक करताना पटकन मिळतात. आणि तुम्हाला हा आता 2 नंबरचा कप्पा दाखवणार आहे. तर त्यामध्ये मी भांडी म्हणजे तांब्या, ग्लास आणि कप ठेवलेले आहेत. तर इथे मोठे हे म्हणजे चमचे ठेवायला जागा नव्हता म्हणून हे मोठे मग आहेत. तर या मगामध्ये हे चमचे ठेवलेले आहेत, फोर्क आणि स्पून आहेत यामध्ये. असे 2 कप ठेवलेले आहेत इथे. तर इथे हा दुसरा कप आहे, यामध्ये सूपचे चमचे वगैरे ठेवलेले आहेत. हे इथं मोठे बाउल ठेवलेले आहेत बघा सूपचे इथे. आणि इथे वाट्या ठेवलेल्या आहेत त्याच बाजूला. इथे मी कप ठेवलेले आहेत, कॉफी मग आहे, इथे 2 कॉफी मग ठेवलेले आहेत. आणि हे चहासाठी लागणारे कप आहेत. आणि हे छोटे बाउल एक घेतलेले आहेत मी डीमार्ट मधून, तर ते ठेवलेले आहेत. इथे बाजूलाच काचेचे 2 ग्लास आहेत, ते ठेवलेत मी. आणि 2 तांबी ठेवलेली आहेत इथे मी. तर तांबे वगैरे काही वापरात येत नाहीत जास्त. आणि तांब्याच्या समोर इथे 2 फुलपात्र ठेवलेले आहेत. आणि इथे समोर ग्लास ठेवलेले आहेत. तर तांबे वगैरे कोणी पाहुणे वगैरे आले तर ते वापरात येतात. तर असा हा दुसरा कप्पा मी ठेवलेला आहे. आणि इथे एक रुमाल ठेवलेला आहे बघा, हा नॅपकिन आहे, तर हा एक ठेवलेला आहे मी इथे. किचन मध्ये कसं म्हणजे हात वगैरे ओले झाल्यानंतर पटकन पुसण्यासाठी हा नॅपकिन ठेवलेला आहे इथे. आणि हा तिसरा कप्पा मी तुम्हाला दाखवते. इथे एक म्हणजे 3 नंबरचा हा कप्पा आहे. तर यामध्ये छोटीशी इथे जागा दिलेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा मी इथे म्हणजे छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्यामध्ये इथे छोटा खलबत्ता ठेवलेला आहे मी, हा छोटा खलबत्ता ठेवला इथे. परत इथेच ही बिस्किटांची छोटी बरणी आहे, तर ती ठेवलेली आहे. आणि म्हणजे वेलचीचे एक छोटा डब्बा आहे तो आहे. परत बेकिंग पावडर ठेवली आहे. आणि हे ह्याची जी बरणी आहे ती सुद्धा इथेच ठेवली आहे. आणि पक्कड आणि लायटर आहे. तर इथे हे मसाला बॉक्स ठेवलेला आहे मी. तर ते कसं इथल्या इथं फोडणी वगैरे देण्यासाठी पटकन मला हातासरशी घावतं त्यासाठी. आणि अशाच बाकीच्या थोड्याफार बरण्या आहेत त्या आहेत. आणि याच्याच खाली इथे प्लेट्स ठेवलेले आहेत मी. तर इथे बघताय मी हे आस्ते पात्र ठेवलेलं आहे एक छोटंसं. परत ही एक खिसणी ठेवलेली आहे, खोबरं वगैरे खिसण्यासाठी लागते.
एक छोटा ट्रे सुद्धा ठेवलेला आहे इथे मी. आणि कसं मोजकीच भांडी ठेवलेली आहेत म्हणजे. आणि इथे बशा वगैरे ठेवली या. आणि ह्या छोट्या प्लेटा आहेत. आणि ह्या एक छोट्या प्लेट ज्या पोहे वगैरे खाण्यासाठी लागतात तर त्या सुद्धा मी इथे जवळच ठेवलेल्या आहेत. आणि ह्या प्लेट आहेत त्या म्हणजे पातेल्यावरती वगैरे झाकण्यासाठी, त्या सुद्धा इथे जवळच आहेत बघा. आणि इथे तुम्ही बघत आहात इथे पोळपाट लाटणं आहे. इथे 2 तवे ठेवलेले आहेत मी. एक चपातीचा तवा आहे आणि एक हा भाकरीचा आहे. इथे ह्या मोठ्या प्लेट्स वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि हे मोठी ताटं ठेवलेली आहेत मी. हे प्लास्टिकची 2 ताटं इथं आहेत आणि मोठं ताट एक आहे. असा हा 3 नंबरचा कप्पा आहे बघा. त्याच कप्प्याच्या खाली इथे पातेली आणि कढई ठेवलेली आहे मी. हे बघा, हे मोदक पात्र ठेवलेलं आहे इथे ही लोखंडी कढई आहे. याच्यामध्ये सांडगा वगैरे मी करते, तर मिस्टरांना यामधील सांडगा खूप आवडतो. लोखंडी कढई आहे आणि ही थोडी मोठी कढई आहे, काहीतरी फ्राय वगैरे करण्यासाठी मी ती वापरते. म्हणजे जास्त प्रमाणात भाज्या वगैरे असतील तर त्यासाठी वापरते. आणि इथे ही एक मोठी ॲल्युमिनियमची कढई आहे आणि ही छोटी ॲल्युमिनियमचीच आहे. इथं हे स्टीलचं एक मोठं पातेलं आहे, यामध्ये दूध गरम करते मी. हे मी पितळेचं पातेलं घेतलं होतं चहा वगैरे करण्यासाठी. तर ही चहासाठी 2 पातेले आहेत. हे सुद्धा एक चहासाठीच मी वापरते. आणि ही जी खालची 2 आहेत ॲल्युमिनियमची पातेली, तर ती रस्सा भाजी वगैरे करण्यासाठी मी वापरते. तर असा हा म्हणजे शेवटून 2 नंबरचा हा कप्पा आहे. तर हा सगळ्यात शेवटचा कप्पा आहे, पूर्ण खालचा हा कप्पा आहे या रॅकमधील. तर इथे ह्यामध्ये म्हणजे बिस्किट, मॅगी वगैरे त्याची पॅकेट ठेवलेली आहेत त्या डब्यामध्ये मी. यामध्ये ज्वारीचं पीठ ठेवलेलं आहे या मोठ्या डब्यामध्ये. आणि त्याच्याच बाजूला हा डबा आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ आहे. आणि त्याच्याच इथे बाजूला थोडीशी जागा आहे रॅकमध्ये, तर छोटा खलबत्ता आहे, दगडी खलबत्ता. आणि त्याच्या मागे शेवगा आहे, तर तो ठेवलेला आहे. ही मांडणी मी मांडलेली आहे, ती कशी वाटली आणि कशा प्रकारे मी भांडी ठेवलेली आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.